कसे आहेत सगळे ना, मयुरीच्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचा. आणि थोडा व्हिडिओ खूपच फास्ट केलाय मी. आणि इथे घेतलेला कांदा कापायला, कारण की उद्याची धंद्याची तयारी करायची होती. आणि एक साईडला मी मशीन चालू केली होती मेंदू वड्याची. पीठ टाकला होता एक साईडला, आणि एक साईडला मी जेवण बनवायला घेतलेला लवकर लवकर, कारण की लेट होतो खूप. आणि मग तरी पण करता करता मला वाजतच तरी पण 12 12:30, परत 1 पण वाजतो कधी कधी, एवढा उशीर होतो सगळं करता करता. आणि होता रविवार, आणि रविवारी जास्त बनवायला लागतं, त्याच्यामुळं जरा उशीरच होतो, कारण की रविवारी मला जास्त 2-3 वेळा मशीन फिरवायला लागते. आणि त्याच्यामध्ये मला घरामध्ये जेवण पण बनवायचं होतं, त्याच्यामुळे मला अजून लेट होतो. मग काय आज तर 1 वाजेल वाटतं मला झोपायला. आणि मग काय नंतर भात वगैरे घालून घेतला, आणि भात घातल्याच्या नंतर मी तिकडं मशीन पण लावली होती. आणि बऱ्याचशा जणांना म्हणजे असं वाटतं की का खूप सोपं आहे, बनवून झालं, खूप सोपं आहे, म्हणजे बनवतात विकतात. बनवणं सोपं नाहीये. विकायला काय माणूस तिथे बसून उभा राहून विकू शकतो, पण ते जो करतो त्यालाच माहिती आहे काय एवढं. आणि मेहनत खूप जास्त आहे. आणि या मशीनचं तर एवढं म्हणजे खूप खूप हेवी आहे ती मशीन. मेहनत एवढी लागतं का सांगून फायदा नाही. आणि याच्यामध्ये बारीक करायला पण खूप टाइम पण लागतो, आणि याला पिसायला पण काय करणार, त्याच्यामध्ये जास्त क्वांटिटी असल्यामुळे मशीन मध्येच फिरवायला लागतं. आणि मी इथे घेतली होती उडदाची डाळ पिसायला, कारण की उद्याची तयारी करायची होती मेंदू वड्यासाठी. आणि मी डाळ घेतली पिसायला मेंदू वड्यासाठी. आणि नंतर मग काय इकडे बघा, मला रोज हे सगळं पुसायला लागतो, कारण की ह्याची इकडे तिकडे सगळीकडे उडतो, कारण की हे मशीन लावल्याच्या नंतर आमच्या घरामध्ये खूप ठिकाणी पीठ उडतो. पूर्ण मला हे पुसून घ्यावं लागतं. आणि आता इथे मी घेतलीये मेंदू वड्याची आपली डाळ काढायला, कारण की मेंदू वड्याची डाळ टाकली होती मी 2 किलो टाकली होती, 2 या 2.5 किलो टाकलेली मी. आणि तीच मी इथं काढायला घेतली होती, कारण की पिसून झाली होती. आणि हे असं काढायचं असतं, कारण की मशीन थांबवल्याच्या नंतर काढायला जमत नाही. आणि मग काय घेतलेली काढत, आणि मग ते घेतले डाळ काढत. आणि मला डाळ काढून झाल्याच्या नंतर ना मला हे परत धुवायला लागेल पूर्णपणे पूर्णपणे धुवून. आणि मला परत त्याच्यामध्ये आता हे मेंदूवड्याचं पीठ झालंय, आता मला इडलीचं आणि डोस्याचं बेटर पण बनवायचंय. आणि हे बघा, ह्याचं मशीनचं हे फिरवायचं आतलं हे चक्की आहे, हे खूप जड आहे, ह्याला उचलायला म्हणजे